मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग. रात्री म्हटल्याप्रमाणे इकडे ढोकळा बनवायला घेतला होता मी आणि माझा ढोकळा बऱ्यापैकी बरा झाला होता. आणि नवरा नुकताच नाईटवरनं आला होता. त्याला म्हटलं फक्त चहा बनवलेला आहे, मला ओतून दे. त्याच्यासाठी एवढा मस्का लावायला लागला आणि एवढा कॅमेरा शा आहे माझा नवरा की कॅमेराच्या आड उभा राहून चहा होतो. नवऱ्याला दिला ढोकळा खायला, नवरा ढोकळा खातच होता. तर माझा लेक बघा अर्ध्या झोपेतनं उठून बसला होता, त्याचे डोळे पण पूर्ण उघडले नाही तर ढोकळा खात होता. मग तोच ढोकळा मम्मीला सुद्धा ट्राय करायला घेऊन गेले. या बाईला माझ्याच काहीच आवडत नाही, पण पहिल्यांदा ही चांगलं म्हणली की चांगला झालाय ढोकळा. देवळात गुलाबजाम आले होते. लेकाने असा कोंबला तोंडात जसं काय त्याला वाटलं मम्मा ओढूनच खाते का काय. मग गेली लिंब आणायला, लिंब संपली होती तर मालका झाला नव्हता लिंबाचं, पण माल येऊन पडला होता. तर बाई ओळखीचं आहे म्हणून घेतली कोण आणि केली उतानी आणि मला पाहिजे तेवढे निवडून आणले. देवळात आले तर पप्पाने आज देवीच्या देवळातनं असं सामान आणलं होतं. बाई माझीच मजा आहे, मला तसलं नवीन नवीन काय काय भेटत असते. मग पोटात आग पडली होती म्हणून गेली वडापाव आणायला आणि वडापाव पार्सल केला आणि देवळात येऊन पहिले वडापाव ठासून घेतला. आणि टाइमपास होत नव्हता, काय करावं म्हणून मेहंदी काढत बसले. झाली मेहंदी काढून म्हणलं काय करावं, मग रपारपा कचरा घालून घेतला देवळातला आणि घरी आले आणि येताना बाबाला सुद्धा वडेपाव आणले. तर या लेकाने चान्स मारून घेतला होता. मग जीत आणून दिली आणि झोपलो. डायरेक्ट संध्याकाळी उठलो. आता जेवणाला डाळ भात बनवायला घेतला होता आणि या माणसाला मला सतवायला लय आवडतं मधी मधी करून. मग लेकाला डाळ भात खायला घातला आणि त्याला दिला हाकलून मम्मीकडे, कारण आज रात्री तो तिकडच झोपणार. आमच्या डोक्यात जरा खुरापती आयडिया येत होती. मग मस्त ट्रायपॉडला पिक्चर लावला आणि दोघांनी मिळून पिक्चर बघितला आणि 12-12:30 वाजता गाडी काढली आणि डायरेक्ट येऊन डिक्सळला थांबलो. आता कशासाठी आलो ते तुम्हाला कळलंच असेल. आता ह्याचा तडतड तडतड परतण्याचा आवाज ऐकून तर माझ्या पोटात अजूनच आग पडली होती. आता या एवढ्या थंडीच्या दिवसात गरम गरम वाफा भरलेलं चायनीज खायची मजा तर काही वेगळीच असते. मग डायरेक्ट गाडी काढली आणि घरी आलो. चला तर मग भेटू आता उद्या नवीन व्लॉग मध्ये. बाय.